मी डॉक्टर दीपक ढोले, मुळशी येथे कार्यरत असून मी पेडियाट्रिशियन आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचा जो टॉपिक, जे चर्चासत्राचा जो एक विषय आहे, तो आहे बॅरेटस इसोफॅगस. बॅरेटस इसोफॅगस ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये अन्ननलिकेतील अस्तरितील पेशी हायपर ऍसिडिटी किंवा जीईआरडी म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज मध्ये यामध्ये आम्ल अन्ननलिकेत परत जाते व त्या स्थितीत अस्तरातील पेशीमध्ये बदल घडवून आणतात, ज्यामुळे अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका एक संभव कर्करोग होण्याचा धोका निर्माण करतो. त्या बॅरिटस अन्ननलिका किंवा बॅरिटस इसोफॅगस याचे जे काही सिम्पटम्स किंवा लक्षण आहेत ती अशी आहेत की ज्या ठिकाणी दीर्घकालीन जीआरडी म्हणजे गॅस्ट्रो रिफ्लक्स डिसीज असतो, त्या ठिकाणी आम्ल हे नलिकेला इरिटेट किंवा जळजळ करत असतो. त्यामुळे की छातीत जळजळ होणे, अन्न गिळण्यास अडचण येणे, छातीमध्ये जळजळ झाल्यामुळे रात्री झोपायला त्रास, सतत घसा खवखवणे, कधी कधी अनएक्सप्लेन वेट लॉस सुद्धा असतं, की नकळत माणसाचं वजन कमी व्हायला लागतं आणि शौचामध्ये म्हणजे स्टूलमध्ये रक्त जाणे, ऑकर्ड येऊ शकतं किंवा वारंवार उलट्या होणे. हे जे लक्षणं आहेत, ही लक्षणं आपल्याला ह्या बॅरेट्स इसोफॅगस या आजारामध्ये दिसून येतात. जेव्हा अन्ननलिका दीर्घकाळ गॅस्ट्रिक ऍसिडच्या संपर्कात असते तेव्हा सतत जळजळ होऊन त्या ठिकाणी मेटाप्लासिया ही प्रक्रिया उद्भवते. मेटाप्लासिया म्हणजे जेव्हा एक प्रकारचे सेल याचं रूपांतर दुसऱ्या प्रकारात होतं किंवा परिवर्तन होतं, त्याला आपण मेटाप्लासिया. आपली अन्ननलिका याची आत असून पोटातील जे स्किन लाइनिंग किंवा एपिथेलियस टिश्यू जी असतात ती गॉबलेट सेलची असते. रिपीटेडली किंवा वारंवार हा ऍसिड रिफ्लक्स पोटातील अन्ननलिका याला डॅमेज करून त्यातील स्क्वॅमस सेलचं रूपांतर ते गॉबलेट सेलमध्ये करत असतं. आणि ह्या असं जेव्हा परिवर्तन होतं त्यामध्ये पोटाचा कॅन्सर होण्याचा आजार कॅन्सर होण्याचा होण्याची शक्यता वाढलेली असते. बॅरेट्स अन्ननलिकेची पॅथॉलॉजी, जेव्हा अन्ननलिका दीर्घकाळ गॅस्ट्रिक ऍसिडच्या संपर्कात असतं तेव्हा सतत जळजळ होऊन त्या ठिकाणी मेटाप्लेसिया ची प्रक्रिया उद्भवते. मेटाप्लासिया म्हणजे एक प्रकारच्या सेलचे परिवर्तन दुसऱ्या सेलमध्ये होत असते. या ठिकाणी जी इसोफॅगस ची जी खालची लाइनिंग, इनर लाइनिंग असतं किंवा जे अस्तर असतो तो स्क्वॅमस सेलचा असतो. त्याचं परिवर्तन जेव्हा आपण गॉबलेट सेल किंवा म्युसिनस सेलमध्ये होतं त्याला आपण बॅरेट्स मेटाप्लासिया म्हणतो. आणि हा अन्ननलिकेचा कॅन्सर हा पेशीचा कॅन्सर असून तो सर्वात कॉमन जो कर्करोग आहे तो स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणून ज्ञात आहे. ह्या आजाराचे लक्षणं आणि रिस्क फॅक्टर असं दिसून येतं की बॅरेट्स इसोफेगस हे साधारणतः वयाच्या 50 ते 55 वर्षानंतर कॉमन आहे. या ठिकाणी आपली जेव्हा जेव्हा आपली हायपर ऍसिडिटी किंवा ऍसिडिटी किंवा आम्ल विकार वाढतात त्या ठिकाणी हा आजार उद्भवत असतो. धूम्रपानामुळे, खाण्यापिण्याच्या आपल्या वेगवेगळ्या सवयीमुळे, धूम्रपानामुळे हा ऍसिड रिफ्लेक्स वाचून ह्या आजाराची संभावना वाढत असते. लठ्ठपणा किंवा ओबेसिटी सुद्धा हा एक रिस्क फॅक्टर आहे. ओबेसिटी हा केवळ ह्या आजारासाठी नसून कित्येक आजारासाठी एक रिस्क फॅक्टर असतो. म्हणून आपलं अतिरिक्त वजन कमी करणं हे आवश्यक असतं. बरेचदा हा आजार त्यामध्ये आनुवंशिकता सुद्धा आपल्याला दिसून येते. बरेच दिवसापासून जर आपल्याला जळजळ होत असेल आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करत असू तरी आपल्याला हा आजार होण्याची शक्यता आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. याची लक्षणं आहेत, जर छातीत बरेचदा दुखत असतं किंवा छातीत दाटल्यासारखं होणे, मळमळ किंवा गोळा येणे, गॅस अथवा ढेकर येणे, गिळण्यासाठी किंवा जेवण करताना अटकल्यासारखे वाटणं, तोंडामध्ये रिगर्जिटेशन सारखं अन्न आणि आंबट पदार्थ हे जर आपल्या तोंडात येत असेल किंवा घशात काहीतरी दाटल्याचं किंवा ढेकूळ असल्याची संवेदना होत असेल तेव्हा आपण बॅरिटस अन्ननलिकेची तपासणी करत एंडोस्कोपीद्वारे करण्याचा सल्ला देत असतो. बॅरिटस अन्ननलिकेची निदानामध्ये अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी व बायोस्कोपी याचा समावेश आहे. यामध्ये एक क्रोनो एंडोस्कोपी सुद्धा केल्या जातं, ज्यामध्ये आपण एंडोस्कोपिकली डाय इंजेक्ट करतो आणि ज्या नॉर्मल टिश्यू असतो हे ते डाय घेत असतात आणि ऍबनॉर्मल टिश्यू मध्ये डाय जात नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी ऍबनॉर्मल आपल्याला कलर दिसतो त्यातलं बायोप्सी आपल्याला घ्यायला ते सोपं जातो. म्हणून गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हे ह्या एंडोस्कोपी द्वारे याचं निदान करत असतात. एकदा
जर तुम्हाला बॅरेट्स इसोफॅगस चे निदान झाले असेल तर आपण काय करावे व काय करू नये हा एक महत्वाचा काय करू नये जेणेकरून तुमचं लक्षण कमी होण्यात ती मदत होऊ शकते. तर काय करावे त्याद्वारे लक्षण वाढविणारे पदार्थ व पेय टाळा. तळलेले व मसालेदार पदार्थ, जास्त फॅट असलेले पदार्थ जसे प्रोसेस्ड बटर आणि मांस, चॉकलेट किंवा पेपरमीट पासून आपल्याला दूर राहावे लागेल. तसंच सायट्रस किंवा आंबट ज्युसेस जे आहेत, कॉफी, चहा, सोडा, मद्यपान हे आपल्याला वर्ज्य करावं लागेल. जर दूध आणि चीज व दुधाचे पदार्थ यांनी जर आपले लक्षणं वाढत असेल तर आपल्याला ते सुद्धा आपल्या खाण्यातून टाळावे लागेल. काही सॉसेस जसे टमाटर सॉस, मस्टर्ड सॉस, विनेगर या यामुळे आपलं ऍसिडिटी वाढत असते आणि त्यामुळे ते आपण टाळायला पाहिजे. हे पदार्थ वाढवून तुम्हाला आणखी अस्वस्थता निर्माण करू शकते. दुसरं म्हणजे फायबरयुक्त आणि कमी फॅट असलेले पदार्थ आपण खायला पाहिजे, जसे फळे. रोज जेवणामध्ये 1 किंवा 2 फळांचा आपण अंतर्भाव केला पाहिजे. भाज्या, औषधी वनस्पती, ओट्स, डाळी, क्विनोआ म्हणजे राजगिरा, ब्राऊन राईस, मसूर, संपूर्ण गहू रोटी, पूर्ण गव्हाची आपण रोटी कोंडा न काढता पूर्ण गव्हाची जर पोळी आपण घेत असू तर ते आपल्यासाठी चांगले राहील. त्याशिवाय पास्ता अशा प्रकारच्या खाद्यपदार्थाचे सेवन आपण केले पाहिजे. आपण कसा आहार घेतो याचा सुद्धा आपल्या लक्षणावर प्रभाव पडतो. छोटे जेवण नियमित अंतराने जर आपण घेतले, अनेक वेळा तुम्ही खा. मोठे जेवण किंवा अति जास्त जेवण आपण टाळायला पाहिजे. कारण जास्त जेवण झाल्यामुळे आपली ऍसिडिटी किंवा आम्ल वाढत असतं आणि त्यामुळे हा आजार वाढायला किंवा याचा धोका आपल्याला वाढायचा आपण ते अवॉइड केलं पाहिजे, म्हणजे हा धोका कमी होईल. जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका. बरेचदा जेवण झाल्यानंतर आपल्याला थोडी सुस्ती येते तेव्हा आपण लगेच झोपायचा प्रयत्न करतो. हे आपण वर्ज्य केले पाहिजे. जेवण केल्यानंतर किमान 3 तास झोपू नये. त्याऐवजी आपण शतपावली करायला पाहिजे. आपल्याला जुने लोक नेहमी सांगतात की जेवल्यानंतर कधी झोपू नये किंवा आपण थोडं सावकाश वॉकिंग घेतलं पाहिजे आणि जेवल्यानंतर सरळ बसून राहा. त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स कमी होण्यामध्ये त्याची मदत होते. अतिरिक्त वजन आपण कमी केलं पाहिजे. जर आपलं वजन जास्त असेल तर फायबर डाएट, हाय प्रोटीन डाएट घेऊन आणि व्यवस्थित नियमित व्यायाम करून आपण आपलं वजन कमी करू शकतो. आपल्या बेडच्या डोक्याचा भाग आपण जर उंच केला, आपल्या डोक्याकडे बाकाला खाली जर आपण काही ब्लॉक्स लावून डोक्याकडची हाईट जर आपण वाढवली तर किंवा ह्या आम्लाचा रिफ्लक्स होणार नाही आणि ह्या आजाराची लक्षणं कमी करण्यास ते मदत करेल. धूम्रपान म्हणजे स्मोकिंग हे आपल्याला सोडणं फार आवश्यक आहे. ह्या आजाराच्या रुग्णांना धूम्रपान करणाऱ्यापेक्षा अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. कारण धूम्रपान पोटामध्ये आम्लाचं उत्पादन वाढवतं आणि अन्ननलिका व पोट यामधील मांसपेशींना कमजोर करतो. त्यामुळे सलाइव्हा सुद्धा कमी निर्माण होते आणि हा आजार वाढण्यास त्यांनी मदत होते. आपण काय करू नये? जास्त फॅट, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ खाण्याचे आपण टाळले पाहिजे. चॉकलेट्स, पेपरमिंट्स, कॉफी, सिट्रस ज्यूस, सोडा आणि मद्यपान. मद्यपान हा आजकाल एक सोशल ऍक्सेप्टन्स बरंच जास्त झालेलं आहे. त्यामुळे हे करण्याचं प्रमाण सुद्धा जास्त वाढलेलं आहे. कदाचित हे कारण असावं की हा आजार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. कारण पुरुषांच्या ज्या खाण्यापिण्याच्या हॅबिट्स आहेत ते एक मांसाहार किंवा मद्यपान हा आजार वाढविण्यास मदत करते. म्हणून हे पदार्थ आपल्याला वर्ज्य करावे लागेल. ऍसिडिक सॉस जसं मागे बोललो आपण, टमाटर सॉस, मस्टर्ड सॉस, व्हिनेगर हे टाळा. कारण सॉसामुळे पोटातील आम्लाचा स्तर वाढू शकतो. दूधजन्य पदार्थ, पनीर हे पदार्थ सुद्धा हे लक्षणं वाढू शकतात. त्यामुळे याचा वापर आपण कमी केला पाहिजे. बॅरेज अन्ननलिकाच्या निदानामध्ये अपर गॅस्ट्रोइंटेस्टिनल एंडोस्कोपी व बायोप्सी याचा आपण समावेश करत असतो आणि ह्या आजाराचं ह्या अन्ननलिकेचं एकदा निदान झाल्यास या अन्ननलिकेचं हे बॅरेज इसोफेगसचं हे याचा जो काही उपचार आहे त्यामध्ये हा उपचार रुग्णाच्या आरोग्याची स्थिती व डिस्प्लेसिया यावर अवलंबून असतं. यासाठी सर्जिकल आणि मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट हे दोन्ही उपलब्ध आहे. सर्जिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट मध्ये एंडोस्कोपी, ॲब्लेटिव्ह थेरपी, फोटोडायनॅमिक थेरपी, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन थेरपी, क्रायोथेरपी व
काही प्रकारच्या शस्त्रक्रिया यामध्ये असतं. त्यामध्ये इसोफॅगोस्टॉमी व निसान्स फंडोप्लिकेशन ही सर्जरी बऱ्याच प्रकारे कॉमन आहे. निसान्स फंडोप्लिकेशन ह्या सर्जरीमध्ये आपण पोटाचा भाग हा अन्ननलिकेच्या खालच्या भागाला व्रॅप करतो, जेणेकरून ऍसिड रिफ्लेक्स त्यामुळे कमी होतो आणि आपल्याला ह्या लक्षणापासून सुटका मिळतं. मेडिसिन लाईन ऑफ ट्रीटमेंट मध्ये जे मेन स्टे जी ट्रीटमेंट आहे ती ती ट्रीटमेंट GERD ची असून त्यामध्ये PPI याचा एक मोठा महत्वाचा रोल आहे. PPI हे जे आहेत त्यामध्ये ओमेप्राझॉल, इसोप्रेझॉल, ट्रान्सोप्राझॉल, पॅन्टोप्राझॉल हे असे औषधी आहेत जे आपण नेहमी जर त्याचा आपण उपयोग लॉंग टर्म साठी जास्त दिवसासाठी केला तर ह्या आजाराचे लक्षणं आपण बरेच प्रमाणात कमी करू शकतो. या व्यतिरिक्त अँटासिड्स एक रुटीनली आपण अँटासिड्स प्रत्येक डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये अँटासिड्स आजकाल असतात. अँटासिड हे ऍसिडला न्यूट्रलाइज करून आपली आम्ल कमी करण्याचा त्याचा एक पर्याय असतो आणि हे अँटासिड्स हे इनिशियल स्टेजेस मध्ये अतिशय उपयोगाचे असतात. त्यामुळे आणि जे आपण मध्ये मध्ये घेतलं तर आम्लाचं प्रमाण कमी होतं. परंतु जेव्हा हा आजार वाढलेला असतो अँटासिड्समुळे गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम हा कमी होत असतो. त्यामुळे याचा हा विकार वाढण्याचा एक प्रादुर्भाव होतो. म्हणून आपण योग्य प्रकारे अँटासिडचा वापर केला पाहिजे. त्या व्यतिरिक्त अँटासिड्स मध्ये आता राफ्ट प्रिपरेशन सुद्धा आलेले आहेत. राफ्ट प्रिपरेशन मध्ये हे आपल्या पोटातील जे ऍसिड असतं किंवा पोटातील जे काही द्रव्य असतं यावर एक राफ्ट किंवा एक लेअर तयार करत असते, ज्यामुळे हे एक रिगर्जिटेशन होतं. एक आम्लाचं जे परत आपल्या अन्ननलिका जे आम्ल येत असतं ते कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे H2 ब्लॉकर्स ड्रग्स आहेत जे ऍसिड सिक्रेशन कमी करतं. H2 ब्लॉकर्स मध्ये सेमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, रॅन्टॅक वगैरे हे असे ड्रग्स आहेत जे आपण बऱ्याच दिवसापासून आणि बऱ्याच वर्षापासून आपण ते वापरात आणतो आहे आणि त्याचे कम्पॅरेटिव्हली साईड इफेक्ट्स कमी असल्यामुळे एक लॉंग टर्म ट्रीटमेंट आपण याद्वारे करू शकतो. बॅरेट्स अन्ननलिका हा जरी एक असाध्य आजार आहे, म्हणजे हा आजार आपण पूर्णपणे दुरुस्त करू शकत नाही, परंतु हा आजार जर आपण आम्ल कमी करणारे जी औषधे आहे किंवा जी काही सर्जरी आहे शस्त्रक्रियेद्वारे शस्त्रक्रियेद्वारे हा आजार आपण एक कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. उपचाराची निवड ही पूर्णपणे रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असते की कुठल्या प्रकारचा डिस्प्लेसिया कुठल्या स्टेजमध्ये हा आजार आहे यावर आपला उपचार अवलंबून असतो. तथापि क्रायो ॲब्लेशन हा उपचार सर्वोत्तम आपण यामध्ये मानत असतो. अशा प्रकारे हा असाध्य असणाऱ्या रोगाला आपण प्रतिबंध घालू शकतो आणि आपलं जीवन जगण्यासाठी सुकर होऊ शकतो. धन्यवाद.